क्लबफूटची ट्रीटमेंट तर झाली, आता पुढे काय? हा एक मोठा प्रश्न. फक्त ट्रीटमेंट झाली किंवा ऑपरेशन्स, प्लास्टर्स नंतर पाय सरळ झाला तिथे ट्रीटमेंट कधीच थांबत नाही. क्लबफूटचा हा अर्धाच भाग झाला. राहिलेला अर्धा भाग नंतर घ्यायची काळजी आहे. नंतर स्पेशल स्प्लिंट्स, शूज आणि फिजिओथेरपी हे अतिशय महत्त्वाचे आहेत. नेहमी विचारले जाणारे प्रश्न असतात, किती दिवस आपल्याला तो स्प्लिंट वापरावा लागेल? किती दिवस आपल्याला काळजी घ्यावी लागेल? त्याची कुठली अशी डिफाईन टाईमलाईन आहे का? नाही. स्प्लिंट हा 9 महिन्यापर्यंत साधारणतः दिवसातून 24 पैकी 20 तास तरी घातला गेलाच पाहिजे आणि व्यायाम कमीत कमी दिवसातून 3 ते 4 वेळा झालेच पाहिजेत. 9 महिन्यानंतर आपण डीबी स्प्लिंटचा टाईम वेळोवेळी कमी करू शकतो आणि त्याचं प्रमाण हे डिफॉर्मिटी कितपत करेक्ट झाली आहे ह्याच्यावरती फार काही अवलंबून असतं. 9 महिन्यानंतर 11 महिन्यापर्यंत त्याचा वेळ बऱ्यापैकी कमी करता येतो, जो साधारणतः दिवसातून 12 ते 18 तासापर्यंत ठेवता येतो. त्यानंतर बाळाला चालवण्यासाठी दोन्ही पायांना स्पेशल CTEV शूज दिले जातात, जे की दिवसभर बाळ जागा असताना खेळताना वापरले जातात आणि डीबी स्प्लिंट परत रात्री लावला जातो.